नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्र. तर तुम्हा सर्वांना आमच्या जावाकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही चाललेलो आहोत आता व्हाईट कलरच्या साड्या घालून क्लाससाठी, कारण की सगळ्यांना ठरवलेलं आहे लेडीजनी व्हाईट कलरच्या साड्या घालायच्या महाशिवरात्रीनिमित्त. आणि घरातलं काम आवरता आम्हाला 1 तास आता लेट झाले क्लासला जायला, तरी पण आम्ही निघालेलो आहोत. आणि मी ना खूप छान दिसतीये. आता आम्ही दोघीने मी इकडनंच तिकडे आल्यानंतर साडी वगैरे घातली आहे. आता आम्ही चाललेलो आहोत. तर चला, क्लासमध्ये काय काय होते तुम्ही पाहतालच पुढे. आता काय बोलायचं पण काय हे पण कळत नाही, एवढा लेट झाले. मी ना तर सगळं आवरून निघाली आहे. तर चला हा. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत क्लासमध्ये. तर आता आमचं 5Dचं वर्क चालू आहे. त्याच्यासाठी ते मोराचे पीस ते आम्ही ड्रॉ करून घेतले. तर दोघी पण आता 5Dचा मोर बनवण्यासाठी आलेला आहोत. आणि सर्व स्त्रियांना साड्या घालून आलेल्या आहेत बायका वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी. खूप छान दिसत आहे सर्वजण वेगवेगळे, म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि ह्या माझ्या मैत्रिणी ज्या आसपास बसल्या, ज्या आम्ही रोज असंच बसत असतो शेजारी. इकडे मॅडम आम्हाला सांगतात आता आमचे गेम होणार आहे एक. आणि या दिवशी जे गेम म्हणजे सगळे बॅचेस एक बॉक्स केला आहे आणि त्याच्यामध्ये चिट टाकून गेम खेळतोय. आणि ह्याचा जो विनर आहे तो आम्हाला कळणार आहे आमचा ग्रॅज्युएशन डे असेल त्या दिवशी, का उद्या सांगतील हे माहिती नाही, पण बक्षीस त्या दिवशी देणार आहेत. तर सगळे रेडी आहेत गेम खेळण्यासाठी. आणि मजा आली, गेम खेळून भारी वाटत होतं. तो गेम कसा आहे आणि कसं खेळलं ते तुम्हाला तर पुढच्या क्लिपमध्ये दिसणारच आहे. तर चला. आता मी आलेले आहे क्लासमध्ये. जसं की तुम्ही पाहिलंच असेल, सकाळी मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही आरीवर्कच्या क्लासमध्ये जातोय. पण आतापर्यंत तुम्हाला मी नाव वगैरे काही सांगितलं नव्हतं. तर आम्ही क्लास लावलेला आहे सिद्धी फाउंडेशन येथे, जे की काळेवाडीमध्ये सर्वांना माहिती पण असेल, भरपूर जणांना जे माझ्या ओळखीचे आहेत त्यांना. आणि हे फाउंडेशनतर्फे क्लास असल्यामुळे आज वुमन्स डे, तर त्यांनी आम्हाला वुमन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी ते मस्त सगळ्या माझ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत. आणि आम्ही सेलिब्रेट पण केलेला आहे. कसा केला तुम्हाला लास्ट थोड्या क्लिप काढलेल्या आहेत, त्या पण टाकल्या. तर तुम्ही पाहिलेच असतील. गेम्स पण घेतलेला आहे आणि तो गेम्स काय आहे आणि त्याचा एक विनर पण होणार आहे ते पण. तर सगळे आता आहेत, आज तुम्हाला सगळ्याला मी दाखवणार आहे. तर सगळे तुम्हाला आता वुमन्स डे विशेष पण करणार आहेत. तर बघा. तर कशा वाटल्या सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी कमेंट करून नक्की सांगा. आणि सिद्धी फाउंडेशन जर माहिती नसेल कोणाला, सर्च पण केलं मध्ये तुम्हाला तिथे लिंक पण दिली इंस्टाग्राम त्यांच्या चॅनलची, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. वुमन्स मला 2-3 जण फाउंडेशनला लाईक शेअर करा इंस्टाग्रामवरती. चला, हॅपी वुमन्स डे. आणि खूप छान दिसताय, कमेंट करून जा सगळ्याजणी कशा दिसतायत. तर चला. तर हे क्लासमध्ये खाऊ आणलं होतं शुभांगी काकूनी, तर थँक्यू त्यांना. आणि नंतर आम्हाला पण वाटलं यार आपण तरी काहीतरी घेऊन जायला पाहिजे होतं, पण नंतर लक्षात येतं, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं नाही. संध्याकाळी आल्यानंतर काही शूट झालं नाही. नंतर गेलो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या. आणि महादेवाच्या देवात दर्शन घेऊन इकडे पुन्हा मुळशीमध्ये, म्हणजे आम्ही राहतो का तिकडेच एक आहे हे नागेश्वर महाराजांचं तपोभूमी अमराई समथिंग काहीतरी. तर खूप मोठा 5 दिवस झाले महोत्सव चालू आहे. तर त्याच्यामुळे उद्या तिथं महाप्रसाद पण आहे. तर एक जणांना सांगितलं म्हणून तिथे पण आम्ही गेलेलो. तर चला. सो वुमन्स डे आणि महाशिवरात्रीला जो कालचा व्हिडिओ आपण स्टार्ट केलेला, तो मी काय एंड केलाच नाही आणि काही शूट पण झालं नाही माझ्याच्यानं. कारण की तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे मला ॲसिडिटीचा भयंकर त्रास आहे. आणि त्याच त्रासामुळं मी घरी आले उन्हाचं. आणि मग माझ्याच्यानं इथं आल्याच्यानंतर थोडंसं मी खाल्लेलं आणि त्यानं मला खूपच मळमळ होत होतं. मी डायरेक्ट झोपून गेले, आराम केला. आणि खूप भारी वाटलं क्लासमध्ये, एवढं छान गेम्स. आणि सगळ्या बायका खूप सुंदर दिसत होत्या, छान आलेले सगळं नटून खटून. मलाच थोडं साडीची सवय नसल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे, मस्त सेलिब्रेशन झालेलं. आणि वाटतं ना कधीतरी आपला एक दिवस असावा असं काहीतरी फील येत होतं काल. आणि घरी आल्याच्यानंतर काहीच झालं नाही आहे. नंतर तुम्ही पाहिलंच मंदिरामध्ये गेलेली मी.
रात्री. तर रात्री ते महाप्रसाद वगैरे आहे आणि तिथलं काहीतरी एक हे पण आहे बघा, म्हणजे म्हणतात नवस वगैरे करणं असं काहीतरी एका रायाच्या फ्रेंडनं त्यांना सांगितलेलं आहे. तर ते आम्ही जाणार आहोत संध्याकाळी तिकडे आज. तर बघू होते का नाही जाणं. रात्री तर जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर म्हटलं वुमन्स डे निमित्त मी माझ्या लाईफमधले वुमन्सचे आभारच मानले नाही आहेत, मी काही बोललेच नाही त्यांच्याबद्दल. आणि काल एवढी घाई गडबडीत होते, एवढंच मी सकाळ सकाळ पाहिलं, एवढं आवरून पळत पळत जाणं हे ते, त्याच्यामुळे मला कोणाला फोन करणं शक्य झालं नाही आहे. तर सर्वप्रथम माझ्या आईचे मी आभार मानते, कारण की तिनं मला जन्म दिला. तिच्यासारखी वुमन्स म्हणजे तिच्या असं वाटतं की मी जरी रोजचं तिच्यासाठी सेलिब्रेट केलं ना एक महिला दिवस, मी आणि माझ्या भावानं, तर ते काहीच नाही तिच्यापुढे. कारण ती म्हणजे हे केलं आमच्यासाठी, भरपूर साऱ्या गोष्टी केल्या तर तिनं आमच्यासाठी. आणि दुसरं म्हणजे माझी आजी, जिनं माझा सांभाळ केला, तिला पण माझा आभार मानते. किंवा तिला पण खूप ही आहे माझ्यासाठी, ती पण महत्त्वाची माझ्या लाईफमध्ये. माझ्या मैत्रिणी, माझे रिलेटिव्स, माझ्या मावशी, माझ्या मामी, माझी सासूबाई, माझी जाऊबाई, हे सगळंच खूप महत्त्वाच्या महिला आहेत. सगळ्याकडनं मला काहीतरी हेल्प, सगळे मला काहीतरी सांगतायत. तर खरंच मी अशा एका घरामध्ये आहे की तिथे माझ्या आजूबाजूला सगळ्या एवढ्याच चांगल्या व्यक्ती आहेत. आणि महिला तर खूपच, म्हणजे मी सांगू शकत नाही. माझ्या मामीचा माझा बॉन्डिंग किंवा माझ्या सासूबाईचं माझं बॉन्डिंग, इवन तुम्ही माझं आणि मीनाचं पण बॉन्डिंग बघता. खरंच प्रत्येक व्यक्ती माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहेत. आणि सर्व काही खूप प्रत्येकाकडनं काही घेण्याजोगतं आहे. खूप छान महिलाच्या याच्यामध्ये मी राहते आहे, मला असं वाटतं. माझ्या मैत्रिणी पण खूप छान आहेत, खूप भारी आहेत. तर काल कोणालाच मैत्रिणीला पण कॉल करणं झालं नाही आहे. तर आज मी त्यांना सांगते, जर व्हिडिओ पाहत असाल तर त्या, कारण की काल आपल्या लाईफमध्ये आपण एवढं बिझी असतो, तर त्याच्यामुळेच एक वुमन्स डे सेलिब्रेशन म्हणजे आपल्या मैत्रिणीबरोबर त्याच्याबरोबर आपण सेलिब्रेट करू शकतो. हा एक दिवस ठेवलेला असतो, तरी पण आपल्याला आपल्यामधूनच टाईम भेटत नाही त्यांच्याशी बोलायला त्याला. तर जाऊ द्या, चालूच आहे आता हे सगळ्या गोष्टी. तर तेच सांगायचं होतं. आणि खूप लोक इथं जे वुमन्सबद्दल त्यांच्या मनात रिस्पेक्ट असते आणि ते त्यांच्या कामाला किंवा घरात, इवन ती जरी वर्किंग वुमन नसेल, घरातलं हाऊसवाईफ जरी असेल, तिच्या कामाला अप्रिशिएट करतात आणि तिला मदत करतात घरकामामध्ये. खरंच किती अवघड असतं एक स्त्री जेव्हा आई बनते, म्हणजे जेव्हा ती मुलाला जन्म देत असते, तेव्हा तिचा नवीन जन्म झाला असा बोलतात. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये सगळं सहन करायची एक शक्ती असते. त्याच्यामुळेच हा एक दिवस सेलिब्रेट करत असावा, कारण नाहीतर मग पुरुष दिन पण सेलिब्रेट केला असता. पुरुषांवरती पण खूप जबाबदारी असते, पण स्त्री त्याच्यापेक्षा पण मला वाटतं जरा जास्त करते. आमच्या घरात तर असं काय नाही. आम्हाला आमच्या म्हणजे रायानं तर मला विश पण केलं नाही, काहीच नाही. त्यांना ते असं काय डेज वगैरे कोणते सेलिब्रेट करत नाही, इवन व्हॅलेंटाईन डेज नाही, कोणतेच डेज त्यांचं ही नाही आहे. पर चला जाऊ द्या, जे दुसरे कुणी असताल ते त्यांच्या नवऱ्यानं त्यांना खरंच त्यांच्या कामाबद्दल, मला असं वाटतं कोणतंही काम असो अप्रिशिएट केलं पाहिजे आपल्या व्यक्तीला आपण. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या थिंकिंग असतात. तर चला, असायचंच आहे सर्व गोष्टी. त्या सगळ्या पुरुषांना सांगायचं आहे मला की खरंच तुमची बायको जर म्हणजे काय असतं, ह्या दिवशी फक्त एकच असते की आपल्या घरातल्यांना आपल्याला थोडं अप्रिशिएट करायला पाहिजे. आणि आपल्याला सारखं असं स्पेशल फील करायला हवं की हां, आज वुमन्स डे, हे नको करू, ते असं ते. पण ह्या गोष्टी प्रत्येकाच्याच नशिबात नसतात. खूप कमी महिला असतात त्यांच्या असतील, पण आपण सोशल मीडिया वरती पाहतो, ते व्हिडिओ बनवण्यासाठी करतात की माहिती नाही, पण ते पाहून आपल्यालाच खूप असं भारी फील होतं. आपल्याला पण कोणीतरी असं करायला हवं. पण ठीक आहे, नाही आहे तर चला. तुम्हाला आवाज येत साईडला आमच्या काहीतरी चालू आहे, आवाज येत असेल तर सॉरी. तसा मी माईक घातलेला आहे त्याच्यामुळेच. तर म्हटलं चला आता मी व्हिडिओ एडिट करते, तर म्हटलं कालचं पण राहिलेलं आपण सगळं बोलून टाकावं तुमच्याबरोबर. आणि तसं मला बोलायला खूप आवडतं. असं जर बोलत गेलं तर मी 1 तास बोलेल, लेक्चर देण्यात म्हणजे की. आणि माझ्या मावशीचा आता मला फोन येतो आहे, तर चला एवढाच व्हिडिओ आपण ही करूया. उद्या पण एक छान मस्त व्हिडिओ येईल. आज आहे सॅटर्डे, जेव्हा मी आता व्हिडिओ बनवते तो मी फ्रायडेला बनवलेला तो. तर आज काय करते आहे तुम्हाला दिसेलच. आम्ही कालचं, आणि तब्येत बरी नसल्यामुळे आज मी क्लासला पण गेले नाही आहे, हे महत्त्वाचं. तर सर्वांना वाटत असेल का नाही आली, कारण की ॲसिडिटीमुळे मला खूप त्रास झाला. म्हटलं नको, आज घरीच आराम करूया. तर चला, कसा वाटला आमचे वुमन्स डे सेलिब्रेशन वगैरे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि सर्व महिलांना वुमन्स डेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. रोजच वुमन्स डे सेलिब्रेट केला मला असं वाटतं, कारण की एकदा लाईफ एन्जॉय करून घ्यायचा फक्त. मस्त हसत खेळत राहायचं. वुमन्स हे करून एकदा टेन्शन, डिप्रेशन हे न राहायचं नाही. मनात किती असलं तरी ते चेहऱ्यावर तर अजिबातच दिसून द्यायचं नाही.
तर चला, थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला भेटूया उद्या.